तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूत मशरूमविषयी थोडीशी माहिती. या पाहू शकता या ठिकाणी ह्या छत्र्या निघालेल्या आहेत. हेच आहे ते मशरूम. तर या छत्र्या उमगायच्या अगोदर आपण अशा प्रकारे ज्या कळ्या असतात त्या कळ्या घ्यायच्या आणि या कळीची आपण भाजी करू शकता. जशी मशरूमची भाजी करतात तशीच करू शकता. हे एक ऑर्गॅनिक आहे, जंगली आहे, पण मशरूम तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मशरूम विषारी पण असतात. जगभरामध्ये मशरूमच्या 14 ते 15,000 जाती आहेत. त्यापैकी फक्त 2,000 जाती ह्या खाण्यासाठी योग्य आहेत. बाकीच्या विषारी आहेत. त्यामुळे आपल्याला उलट्यासारखा आजार, आपले पोट बिघडू शकतं. विषारी असतात त्या काही खात नसतात, पण ही खाण्यासारखी आहे. ही मशरूम पाहू शकता. ह्या जशा कळ्या तुम्हाला ओळखता येत असल्या तर तुम्ही खाऊ शकता. हे फक्त मशरूम श्रावण महिन्यामध्ये निघतं. श्रावण महिन्यामध्ये हे खाण्यासाठी योग्य मशरूम ही एक जात आहे. मला का मशरूम विषयी तेवढी माहिती नाही, पण ही एक जात आहे जी आपण खाऊ शकतो. ही फक्त श्रावण महिन्यामध्ये भेटते आणि जोपर्यंत अशा कळ्या आहेत तोपर्यंतच त्याला काढून आणावं लागतं. एकदा जर अशी छत्री उगवली आणि ही जर आपण छत्री जर भाजी करायची म्हणलं तर याच्यामध्ये किडे होतात. याच्यामध्ये किडे आळ्या होऊ शकतात. त्यामुळं ही उमगायच्या अगोदर जी अशी कळी असती ती आपण अशा कळ्या काढून घ्यायच्या. डायरेक्ट अशी ही कळी आहे ही पण उमगायच्या याच्या अगोदर काढायची. अशी असताना काढायची, अशी पकडायची, अशी उपटायची. स्वच्छ धुवून भाजी करू शकता.